अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 व सुधारित नियम 2015 यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने नागरी हक्क संरक्षण पथक अमरावती ग्रामीण आणि बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय नागरिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। समाज कल्याण आयुक्त कार्यालयातील सामाजिक न्याय भवन येथे पार पडलेल्या या कार्यशाळेला विविध विभागातील अधिकारी, विधितज्ञ, समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अपर पोलीस महासंचालक अश्वती दोर्जे, भारतीय पोलीस सेवा यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे महत्त्व, पीडितांना मिळणारे संरक्षण, गुणवत्तापूर्ण तपास आणि न्यायव्यवस्थेतील विविध तरतुदींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक निकेतन कदम, नागरी हक्क संरक्षण परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक अनिता पाटील, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी, बार्टीचे प्रतिनिधी आणि विधितज्ञ उपस्थित होते। कार्यशाळेत नागरिकांना तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, पीडितांना मिळणारी आर्थिक मदत, पुनर्वसन योजना तसेच न्याय मिळण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली। या उपक्रमात अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील विविध तालुके व गावातील सुमारे 200 पोलीस पाटील आणि एकूण 369 नागरिक सहभागी झाले होते। कायद्याविषयी जनजागृती वाढवून सामाजिक समता, न्याय आणि बंधुभाव अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। समुज्ज्वल तपास, न्यायाची आस, नागरी हक्क संरक्षण हीच आमची बांधिलकी हा संदेश देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।